करवीर नगरीची जीवनदायिनी आणि दक्षिण काशीची ओळख असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरती अतिशय उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पंचगंगा घाटावर हजारो भाविक, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जा आणि श्रद्धेने भारावून गेला होता. कोल्हापूरकरांनी या उपक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, धार्मिक मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दीपाच्या प्रकाशाने उजळलेला घाट, मंत्रोच्चारांचा निनाद, ढोल ताशांचा गजर आणि हर हर महादेवाच्या घोषणाने वातावरण मंगलमय झाले होते. यावेळी माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांनी विशेष उपस्थिती लावून पंचगंगा नदीचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. उत्तर काशीतील गंगेप्रमाणेच दक्षिण काशीतील पंचगंगेचे पावित्र्य जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. महाआरतीच्या माध्यमातून नदी संवर्धन, प्रदूषणमुक्ती आणि प्लास्टिक मुक्ती पंचगंगा अभियानाचा जागरही करण्यात आला. नदी ही केवळ जलस्रोत नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक श्रद्धा आणि अस्मितेचे प्रतीक असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे पंचगंगा नदीची दैनंदिन आरती 2009 पासून दररोज सायंकाळी 6 वाजता अविरत सुरू आहे. मात्र प्रकट दिनानिमित्त आयोजित विशेष महाआरतीला यंदा अपेक्षेपेक्षा मोठा जनसागर लाभला. या सोहळ्यामुळे कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेचे वैभव आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन पुन्हा एकदा घडले.